गाईज, मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरच्या काही कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. त्यामध्ये बघितलं आहे की ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल कसं असते, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग कशा प्रकारे केलेलं आहे आणि ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. आता आपल्याला बघायचं आहे की ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स किती आहेत. तर ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स हे त्याच्या कन्स्ट्रक्शन आणि व्होल्टेज रेटिंगच्या बेसिसवर पाडले आहेत. तर ट्रान्सफॉर्मरच्या कन्स्ट्रक्शनच्या बेसिसवर कोणते टाईप पडले आहे, तर ट्रान्सफॉर्मरच्या कन्स्ट्रक्शनच्या बेसिसवर 3 टाईप पडले आहे. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर अँड बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. मला वाटत असेल तर तुम्ही नोट करत चला की ट्रान्सफॉर्मरच्या कन्स्ट्रक्शनच्या बेसिसवर त्याचे 3 टाईप्स पडले आहेत. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर अँड बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट? तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय की ज्याचे कोअर हे एलच्या शेपमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असते, की ज्या ट्रान्सफॉर्मरचे कोअर हे एल टाईपच्या शेपमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असते, त्या टाईपच्या कोअरच्या ट्रान्सफॉर्मरला आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणू. तुम्हाला माहिती, मी काल सांगितलं की ट्रान्सफॉर्मरचे कन्स्ट्रक्शन मेनली 2 पार्ट्सनी बनलेले असते, वाइंडिंग आणि कोअर. वाइंडिंग कशासाठी, तर जे आपल्याला व्होल्टेज स्टेपअप आणि स्टेप डाऊन करायचं आहे, म्हणजे कमी आणि जास्त करायचं आहे, तर ते करण्यासाठी आपल्याला वाइंडिंगची आवश्यकता असते. आणि कोअर कशासाठी, तर जे प्रायमरी वाइंडिंगमध्ये रोटेटिंग फ्लक्स जनरेट होतात, ते फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगपर्यंत जाण्यासाठी जो आपल्याला मार्ग हवा असतो, तो मार्ग तयार आपण कोअरच्या, म्हणजे तो मार्ग तयार करण्यासाठी आपण कोअर तयार करतो. आता तोच कोअर आपण जेव्हा एल शेपमध्ये कन्स्ट्रक्ट करू, तोच कोअर आपण जेव्हा एलच्या शेपमध्ये कन्स्ट्रक्ट करू, त्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला आपण म्हणू कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर. आणि एल टाईपचे कोअरसुद्धा हे स्टॅपिंगपासून लॅमिनेटेड केलेले असते. एल टाईपचे कोअरसुद्धा हे स्टॅपिंगपासून लॅमिनेटेड केलेले असते. का, तर आपल्याला हिस्टेरिसिस आणि इडी करंट लॉसेस जे ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये होतात ते अवॉइड करण्यासाठी आपण लॅमिनेटेड कोअर कन्स्ट्रक्ट करतो. आणि जी प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग आपण बाउंड करतो, म्हणजे कोर टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग हे ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरील लिंबवर कनेक्ट करतात. ट्रान्सफॉर्मरच्या पहिल्या आणि शेवटच्या लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ही कनेक्ट करतात. त्यामुळे आपल्याला सेपरेट म्हणजे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग वेगवेगळ्या दिसून येतात. या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला म्हणून आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. तसेच यामध्ये जे प्रायमरी वाइंडिंगमध्ये फ्लक्स जनरेट होतात, ते फ्लक्स आपल्याला माहिती आहे चेंज इन फ्लक्स असतात, म्हणजे फिरणारे फ्लक्स असतात. तर प्रायमरी वाइंडिंगमध्ये मधून सेकंडरी वाइंडिंगमध्ये फ्लक्सला जाण्यासाठी फक्त एकच पाथ असतो. या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वाइंडिंगमध्ये जे चेंज इन फ्लक्स जनरेट होतात, त्या फ्लक्सला सेकंडरी वाइंडिंगपर्यंत जाण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो. यामुळे काय होते की फ्लक्स लिकेज कमी होतो. यामुळे काय होते की जो फ्लक्स लिकेज होतो, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगपर्यंत, प्रायमरीपासून ते सेकंडरी वाइंडिंगपर्यंत फ्लक्सला जाण्यासाठी काहीतरी वेळ लागतो, तर त्या टाईममध्ये म्हणजे मिनिमम प्रमाणात फ्लक्स लिकेज होतात, तर तेच फ्लक्स कमी प्रमाणात लिकेज होतात. कारण फ्लक्सला प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंगपर्यंत जाण्यासाठी फक्त एकच पाथ असतो. याचमुळे या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपण हेवी लोड कनेक्ट करण्यासाठी यूज करतो. या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपण हेवी लोड कनेक्ट करण्यासाठी काय यूज करतो, कारण यामध्ये जे फ्लक्स लिकेज होते ते कमी प्रमाणात होते. आणि जेवढे जास्त फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगला लिंक होतील, तितक्या जास्त प्रमाणात EMF इंड्यूस्ड होईल आणि त्या EMFवर करंट डिपेंड राहील आणि इलेक्ट्रिकल आउटपुट पॉवर डिपेंड राहील. तसेच ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सीसुद्धा डिपेंड राहील. म्हणूनच आपण जे फ्लक्स लिकेज होतात ते आपल्याला टाळायचे असते. तर या टाईपचे ट्रान्सफॉर्मर फ्लक्स लिकेज टाळण्यासाठी खूप हेल्प करते. तर या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपण जेव्हा जास्त आउटपुट आपल्याला हवं असते, तेव्हा आपण
या टाईपचे ट्रान्सफॉर्मर यूज करतो. तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट? शेल टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय की ज्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्याचे कोअर हे ई शेपमध्ये किंवा आय शेपमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असते. या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याचे कोअर ई शेप आणि आय शेपमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असते. त्यामुळे काय होते की प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ही त्याच्या मधल्या लिंबवर कनेक्ट केलेली असते. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ही त्याच्या मधल्या लिंबवर एकाच लिंबवर कनेक्ट केलेली असते आणि त्या दोन्ही वाइंडिंग एकमेकांपासून इन्सुलेटेड केलेल्या असतात. आणि जे प्रायमरी वाइंडिंगमध्ये फ्लक्स तयार होतात ते सेकंडरी वाइंडिंगपर्यंत जाण्यासाठी 2 मार्ग असतात. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर काय असते की ज्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर हे ई आणि आय शेपमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असते. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या मधल्या लिंबवर कनेक्ट केलेली असते आणि ते दोन्ही वाइंडिंग एकामेकांपासून इन्सुलेटेड केलेली असते. आणि या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होते, जेव्हा प्रायमरीमध्ये फ्लक्स जनरेट होतात ते चेंज इन फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगपर्यंत जाण्यासाठी 2 पाथ असतात आणि 2 पाथ असल्यामुळे कोर टाईपच्या ट्रान्सफॉर्मरच्या कंपॅरिझनमध्ये फ्लक्स लिकेज हे जास्त होतात. तर त्याचमुळे या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपण कमी आउटपुट घेण्यासाठी यूज करतो. तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आपण कधी कनेक्ट करतो, जेव्हा आपल्याला कमी व्होल्टेज हवं असते किंवा कमी आउटपुट हवं असते तेव्हा आपण शेल टाईप ट्रान्सफॉर्मर यूज करतो. थर्ड आहे बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर काय आहे की असं ट्रान्सफॉर्मर ज्याचं कोर कन्स्ट्रक्शन हे आयताकृती केलेलं असते आणि प्रत्येक स्ट्रीपचं कन्स्ट्रक्शन म्हणजे जेव्हा आपण स्टॅपिंग करतो त्या स्टॅपिंगच आपण आयताकृती आकारात तयार करतो आणि ते आयताकृती कोर एकामेकांना कनेक्ट करून एका ह्याच्यावर म्हणजे कॉम्प्लिकेटेड लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग करतो. आता हे या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन ही खूप किचकट असते. त्यामुळे या टाईपचे ट्रान्सफॉर्मर जनरली यूज करत नाही. सो बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्याचे कोर हे आयताकृती शेपमध्ये असते आणि आयताकृती शेपच्या कोअरला एकत्र आणून एक लिंब तयार केलेली असते आणि त्या लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग कनेक्ट केलेली असते. यामध्ये फ्लक्स लिकेजेससुद्धा कोर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त होतात. त्यामुळे या टाईपचे ट्रान्सफॉर्मर वापरणं आपण सहजासहजी अवॉइड करतो. आता हे झाले आपले 3 टाईपचे ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शनच्या बेसिसवर. आता आपल्याला बघायचे आहे की ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज रेटिंगच्या बेसिसवर किती टाईप्सचे पडलेले आहे. तर हे सुद्धा तुम्ही नोट करा की ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज रेटिंगच्या बेसिसवर 2 टाईप्सचे असतात. ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेटिंगच्या बेसिसवर 2 टाईप्स पडलेले आहे. पहिला आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप आणि स्टेप डाऊनची कन्सेप्ट समजून घ्या. फर्स्ट वन आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट? आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये मेन पार्ट आहे वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग आहे, सेकंडरी वाइंडिंग. याच वाइंडिंगवर जे आपलं व्होल्टेज, करंट आणि पॉवर हे पॅरामीटर तयार होतात. तेच पॅरामीटर वाइंडिंगवर डिपेंड असतात. तर आता प्रायमरी वाइंडिंगमध्ये काय होते, आपण कालच बघितलं की जेव्हा प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देऊ त्यामधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. जसाही करंट फ्लो होतील तसेच त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या चुंबकीय रेषा तयार होतील. चुंबकीय रेषा त्या फिरणाऱ्या असल्यामुळे स्थिर कंडक्टरमुळे कट होतील आणि ती स्थिर कंडक्टरमुळे कट झाल्यामुळे त्या कॉईलमध्ये EMF इंड्यूस्ड होईल आणि EMF इंड्यूस्ड झाल्यामुळे करंट इंड्यूस्ड होईल आणि करंटमुळे फ्लक्स जनरेट होतील आणि तेच फ्लक्स कोणाला लिंक होतील, सेकंडरी वाइंडिंगला लिंक होतील आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये सुद्धा EMF इंड्यूस्ड होईल आणि त्याच EMFमुळे करंट तयार होईल आणि तो करंट आपण आउटपुटला देऊ. सेम वर्किंग बघितला तर याच वर्किंगच्या बेसिसवर स्टेप अप आणि स्टेप डाऊन. द स्टेप अप मीन्स व्हॉट? ज्या ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट व्होल्टेज हे इनपुट व्होल्टेजपेक्षा ग्रेटर असते. म्हणजे ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण इनपुट सप्लाय देऊ
तर समजा 5 व्होल्टचं आपण प्रायमरी वाइंडिंगला इनपुट व्होल्टेज दिलं आणि आपण लोड कनेक्ट केलं 12 व्होल्टचं किंवा 6 व्होल्टचं, तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज किती पाहिजे असते? 6 व्होल्ट. तर आपल्याला 5 व्होल्टपेक्षा जर 6 म्हणजे 5 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर 6 व्होल्ट मिळत असेल तर त्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला म्हणू आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या कन्सेप्ट लक्षात घ्या की ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व्होल्टेजपेक्षा सेकंडरी व्होल्टेज जेव्हा ग्रेटर राहील तेव्हाच त्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणू. राईट. का कसं लिहायचं? V2 इज ग्रेटर दॅन V1, म्हणजे V1 झालं हे इनपुट व्होल्टेज आणि V2 झालं हे आउटपुट व्होल्टेज. प्रायमरी वाइंडिंग सिम्पली एक वाइंडिंग कनेक्ट करा, 2 पॅरलल लाईन करून एक सेकंडरी वाइंडिंग कनेक्ट करा. ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देऊ आपण 5 व्होल्टचा आणि 5 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर त्या प्रायमरी वाइंडिंगमधून करंट फ्लो होईल आणि त्या करंटमुळे फ्लक्स जनरेट होतील आणि त्या फ्लक्स लिंक होतील सेकंडरी वाइंडिंगला आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये सुद्धा व्होल्टेज जनरेट होतील. पण आपल्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर पाहायचं आहे तर सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज हे प्रायमरी वाइंडिंगच्या व्होल्टेजपेक्षा जेव्हा जास्त राहील त्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला म्हणू आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता व्होल्टेज केव्हा जास्त राहील तर हे व्होल्टेज डिपेंड असते नंबर ऑफ टर्न्सवर. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय? वाइंडिंग ही वेड्यांची असते, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स म्हणजे ते वाइंडिंगचे वेडे. जेव्हा प्रायमरी वाइंडिंगच्या वेड्यापेक्षा सेकंडरी वाइंडिंगचे वेडे जास्त राहील म्हणजे टर्न्स जास्त राहील तेव्हाच कुठे प्रायमरी वाइंडिंगच्या व्होल्टेजपेक्षा सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज जास्त राहील. राईट. तर जेव्हा म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता जेव्हा नंबर ऑफ टर्न्स म्हणजे प्रायमरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्स हे सेकंडरी वाइंडिंगपेक्षा कमी राहतील किंवा सेकंडरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्स या प्रायमरी वाइंडिंगपेक्षा जास्त राहतील त्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला म्हणू आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. N1 इज ग्रेटर दॅन N2. N1 म्हणजे लिहा N1 इक्वल्स टू नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग किंवा प्रायमरी वाइंडिंगचे वेडे कॉईल प्रायमरी वाइंडिंगचे वेडे कॉईल आणि N2 राहील नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्स असे लिहिले N2 आणि N2 इज ग्रेटर दॅन N1. N2 इज ग्रेटर दॅन N1 अशा या टाईपचं ट्रान्सफॉर्मर जेव्हा असते तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला म्हणून आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. बस सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज हे जेव्हा फर्स्ट प्रायमरी वाइंडिंगपेक्षा जास्त राहील आणि सेकंडरी वाइंडिंगचा नंबर ऑफ टर्न्स ह्या प्रायमरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्सपेक्षा जास्त राहील तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणू. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कुठे यूज केले जाते तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण हेवी लोड कनेक्ट करण्यासाठी म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणजे इनपुटपेक्षा आउटपुट हे जास्त पाहिजे असते तेव्हा आपण कनेक्ट करू स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर हे जनरली कोर टाईपचे असते. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर हे जनरली कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असते आणि जेव्हा आपल्याला जास्त व्होल्टेजची आवश्यकता असते तेव्हा आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज करू. आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कुठे यूज केलं जाते जेव्हा आपल्याला व्होल्टेज हे वाढवायचं असते त्यावेळेस आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज करतो. सेकंड आहे व्होल्टेज रेटिंगच्या बेसिसवर टाईप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय? जेव्हा इनपुट व्होल्टेज हे जास्त राहील पण आउटपुट व्होल्टेज हे आपल्याला कमी मिळेल. जेव्हा इनपुट व्होल्टेज हे जास्त राहील आणि आउटपुट व्होल्टेज हे कमी मिळेल. समजा 2 वाइंडिंग कनेक्ट केलेले आहेत प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला आपण 6 व्होल्टचा सप्लाय दिला आणि 6 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर आपण सेकंडरी वाइंडिंगला जर एखादी व्होल्टमीटर कनेक्ट केलं तर आपल्याला 4 व्होल्टच मिळत असेल तर या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला म्हणू आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय समजलं तुम्ही नोट करा. जेव्हा V1 इज ग्रेटर दॅन V2 असते जेव्हा V1 इज ग्रेटर दॅन V2 असते तेव्हा त्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला म्हणू आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कसं
आता व्होल्टेज कशावर डिपेंड असते? सेम वाइंडिंगवर आणि वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्सवर. तर जेव्हा प्रायमरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स हे सेकंडरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्सपेक्षा जास्त असतील तेव्हाच प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज हे सेकंडरी वाइंडिंगच्या व्होल्टेजपेक्षा जास्त असेल. तर या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपण पुढे यूज करू व्होल्टेज म्हणजे लाईट लोड कनेक्ट करण्यासाठी. जिथे आपल्याला कमी आउटपुट पाहिजे नसते त्या सिच्युएशनमध्ये आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करू. आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे जनरली शेल टाईपचे असतात. या टाईपमध्ये काय लिहायचं? सेम V1 इज ग्रेटर दॅन V2. V1 म्हणजे काय? प्रायमरी वाइंडिंगचे व्होल्टेज. V2 म्हणजे काय? सेकंडरी वाइंडिंगचे व्होल्टेज. आणि सेम V1 आणि V2 कशावर डिपेंड राहील? प्रायमरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ वेड्यावर म्हणजे नंबर ऑफ टर्न्सवर आणि सेकंडरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्सवर. जेव्हा प्रायमरी वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील या ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी वाइंडिंगपेक्षा, तेव्हाच इनपुट व्होल्टेज हे आउटपुट व्होल्टेजपेक्षा जास्त राहतील. आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण कुठे यूज करतो? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपल्याला जेव्हा कमी आउटपुट हवं असते इनपुटच्या कंपॅरिझनमध्ये, तेव्हा आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो. आणि स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे जनरली शेल टाईपचे असतात. तर या ट्रान्सफॉर्मरचा यूज कुठे होतो? होतो पॉवर सिस्टीम. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की पॉवर सिस्टीम जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच पॉवर सिस्टीम. आता जनरेशन आपण 11 kV केल्यानंतर ट्रान्समिशन म्हणजे काय की जनरेशन तर केलं पण आपल्याला इलेक्ट्रिसिटी साठवून ठेवायची आहे. तर जनरेशन केल्यानंतर ते जनरेटिंग स्टेशन ट्रान्समिशन स्टेशनला इलेक्ट्रिसिटी म्हणजे एका ग्रीडच्या रूपात इलेक्ट्रिसिटी साठवून ठेवण्यासाठी म्हणजे पाठवते. तर जनरेशनपासून जेव्हा ट्रान्समिशनच्या मेन स्टेशन आणि सबस्टेशनपर्यंत व्होल्टेज येते तेव्हा आपण 11 kV जरी असेल तर जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी साठवून ठेवू. तर 132 किंवा 420 किलोवोल्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 11 किलोवोल्टला 420 आणि 132 kV कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच व्होल्टेज इन्क्रीज करायचं आहे. तर त्या जनरेशन आणि ट्रान्समिशनच्या मध्ये आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जर यूज केलं तर आपल्याला व्होल्टेज इन्क्रीज करून ट्रान्समिशन स्टेशनला पाठवता येते. आणि ट्रान्समिशन स्टेशन हे डिस्ट्रीब्युशन स्टेशनला पाठवतो. तर डिस्ट्रीब्युशन स्टेशन काय असते की पर्टिक्युलर एखादी एरिया आहे तर त्या एरियात तुम्हाला 33 kVच्या व्होल्टेजची गरज आहे आणि 33 kVचं डिस्ट्रीब्युशन स्टेशन आहे. तर ते ट्रान्समिशन स्टेशन जरी त्यांच्याजवळ 420 kV असेल तरी त्यांना 33 kVचा सप्लाय प्रोव्हाइड करतो. तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय वापरावं लागेल? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. कारण आपल्याला व्होल्टेज कमी करायचं आहे. तर मग इनपुट व्होल्टेज जास्त झालं आणि आउटपुट व्होल्टेज कमी झालं. अशा सिच्युएशनमध्ये आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करू. आता एक MSCB म्हणजे समजा आपण MSCB म्हणजे डिस्ट्रीब्युशन सेंटर झालं आहे. तर डिस्ट्रीब्युशन सेंटरपासून वेगवेगळ्या एरियामध्ये सप्लाय प्रोव्हाइड केले जाते. आता त्या डिस्ट्रीब्युशन सेंटरपासून ते माझ्या घरी सप्लाय येतं आणि मला सिंगल फेज सप्लाय लागतो 220 वोल्टचा. तर 11 kVचे 220 वोल्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुद्धा आपण काय यूज करू? ट्रान्सफॉर्मर म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. अशा प्रकारे हे टाईप्स पडले आहे आणि या टाईप्सचे ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्यासाठी आपण यूज करू. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर मला फोन करा किंवा मला मेसेज करून सांगा. मी ते क्वेरीज सॉल्व करून देईन आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. थँक्यू.